नवी मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या 4 मित्रांपैकी 2 तरुण अलिबाग येथील समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना दिनांक 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली। दोन्ही तरुणांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत। शशांक सिंग वय 19 राहणार उल्वे नवी मुंबई आणि पलाश पखर वय 19 राहणार सानपाडा नवी मुंबई अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 4 मित्र संध्याकाळी 6:30 वाजता अलिबाग समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले होते। त्यापैकी एक मित्र लांब खडकावर गेला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला। मदतीसाठी त्याने मित्रांना हाक मारली। हे पाहून दुसऱ्या मित्रानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघंही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले। तिसऱ्या मित्रानं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही। शेवटी त्यांनी आरडाओरड करून जवळच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना घटनेची माहिती दिली। सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने बोट, जेट स्की आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली गेली, मात्र या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नाही। शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आज सायंकाळी 6:30 दरम्यान आम्हाला पीएस साहेबांना आम्हाला असं कळालं, प्राथमिक वृत्त आलं की 2 मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना, तर ते बेपत्ता आहेत। त्या दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत। एक शशांक सिंग म्हणून आहे, 19 वर्ष, उल्व्याचा आहे, राहणार उरणचा। दुसरा पलाश पखर म्हणून आहेत, सानपाड्याचे आहेत। हे दोन्ही मुलं 19 वर्षाचे आहेत। आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत, तर आपण ऑलरेडी आपली जी स्पीड बोट आहे त्याच्या लगेच 6:15-6:30 दरम्यान स्पीड बोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही यश आलं नाही। त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे, ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।